आपल्याला पाहायला मिळेल. स्वतः यजमान संघ इन ॲक्शन मध्ये टॉस देखील कंप्लीट झाला आणि टॉस दरम्यान जिंकला होता वडवली संघाने. प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. 4 षटकांचा हा सामना कशा प्रकारे इथनं बॅटिंग केली जाईल या मासा पहिल्या सत्रामध्ये ते अगदी पाहावं लागेल. कारण आफ्टरनून सेशनमध्ये आपण बघितलं होतं या स्पर्धेमध्ये की बॅटिंग चांगली होत आहे. वडवली संघाने देखील अशा दिवसामधला पहिला सामना जो झाला होता त्याच्यामध्ये चांगला खेळ दाखवून तो पहिला सामना जिंकला होता आणि शिरढोणने देखील 62चा चेज अगदी चांगल्या पद्धतीने केला होता. म्हणजे एक चांगली लढत या आफ्टरनून सेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कुठे जाऊ नका, अंतिम दिवस आहे. भरपूर चांगल्या मॅचेस अशा या अंतिम दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आता पाहायला मिळत आहे. विलास आणि त्यांच्या समेत आपल्याला पाहायला मिळत आहेत रामनाथ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. HBM इंग्लिश हायस्कूलच्या माध्यमातून जे कॅश प्राईज आहे ते देखील आम्ही अनाऊन्स करतो. 4 हॅट्रिकसाठी दिले जातील 300 रुपये आणि 6 हॅट्रिकसाठी दिले जातील 500 रुपये. 4 षटकांचा हा सामना आहे. यजमान संघ ज्याप्रमाणे मी उल्लेख केला होता की जेव्हा आपण स्वतःच्या होम ग्राउंडवरती खेळतो पूर्णपणे ग्राउंडची माहिती कशा प्रकारे कोणत्या वेळेमध्ये वाऱ्याचा प्रवाह देखील कोणत्या दिशेने असतो त्याची पूर्णपणे माहिती ॲज अ टीम आपल्याला असते. आता यजमान संघ कशा प्रकारे खेळ करेल की सध्याच्या घडीला जो पाहुणा संघ मैदानाच्या आतमध्ये वडवली खेळेल तो त्यांच्या अगेन्स्ट चांगला परफॉर्मन्स करेल. सो दोन्ही संघांना देऊया विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. सामन्याला दरम्यान सुरुवात विलास आणि त्याच्या समेत रामनाथ ओपनिंगला आलेत. पहिले षटक गोलंदाज तयार होतो. गोलंदाजी मार्क वरती 12वा खेळाडू पाठवायचं वडवली. सागरजी फराड त्यांचं देखील जितकं कौतुक करावं तितकं कमी बिकॉज त्यांची संपूर्ण टीम जी त्यांची देखील मेहनत राहिली ही स्पर्धा ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट करण्याची. ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट वाहिनीचं देखील कौतुक करूया. सो लेट्स प्ले गेम इज ऑन. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना शिरढोण विपक्ष वडवली. पहिला बॉल पहिलाच बॉल फुलर लेंथ बॉल हवेमध्ये कव्हरला फिल्डर मिस्टेक होणार नाहीये. व्हेरी फर्स्ट बॉल सफलता मिळेल जावं लागेल विलासला. पहिला धक्का शिरढोण संघाला फलंदाज बाद. तानाजी पाटील मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती येतात. पहिला धक्का अगदी पहिल्याच बॉलवरती. 4 षटकांचा हा सामना मे बी 40-45 बनवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. कारण ज्याप्रमाणे मी उल्लेख केला की आफ्टरनून सेशनमध्ये या क्रीडांगणावरती रन बनतात. अफरकट खेळायचा होता बॉल हवेमध्ये थर्डमॅनला मिस्टेक होणार नाहीये. सेकंड अटेम्प्ट मध्ये पकडली गेली कॅच आणि बॅक टू बॅक ब्लोज. आणखीन एक धक्का फलंदाज बाद. देखील परिस्थिती बघून अगदी गाणे लावतात. पाऊल सध्याच्या घडीला फसलेलीच आहेत कारण 2 विकेट गेले. हॅट्रिक घेण्याची देखील आता संधी अशोकजी पाटील सर देखील उपस्थित झालेले आहेत लंच ब्रेक नंतर. ते देखील थोड्या वेळा नक्कीच आमच्या समालोचन कक्षामध्ये जोडले जातील. भरपूर चांगले गुणलेखक पण सध्याच्या घडीला ॲज अ ऑफिशियल स्कोरर आमच्या समेत हर्षद पाटील आहेत. ते देखील चांगला वर्क करतात. नवीन फलंदाज क्रमांक 4 वरती मैदानाच्या आतमध्ये सुभाष पाटील
हा देखील एक चांगला बॅटर, डावखुरा शैलीचा बॅटर. लास्ट मॅचमध्ये देखील आपण बघितलं होतं जेव्हा शिरढोण संघ पहिल्या फेरीत खेळत होता तेव्हा देखील सुभाष पाटील यांनी चांगली फलंदाजी केली होती आणि या मॅचमध्ये देखील आता तसंच काही करायचं आहे. कारण मग 2 विकेट फार लवकर गेले. बघा टीम वडवली मित्रांनो, वेळेकडे लक्ष असू द्या. 4 षटकांसाठी फक्त 20 मिनिटं आहेत. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं टाकायची आहेत. अदरवाईज अंतिम षटकामध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर 38 सर्कलमध्ये ठेवावा लागेल. 2 विकेट गेले बॅक टू बॅक. हॅट्रिक बॉल आता फेस करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडवरती सुभाष पाटील तयार होतात. भरपूर सारे प्रेक्षक देखील शिरढोण गावच्या आमच्या समोर जोडले गेले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. हॅट्रिक बॉल, आता हॅट्रिक कंप्लीट होईल का? कारण या स्पर्धेमध्ये अगोदर देखील हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत, बट त्यांची चर्चा आपण नंतर करू. फील्ड प्लेसमेंट जर आपण बघितलं तर लॉंग ऑफ आहे, त्यानंतर डीप मिड विकेटला एक खेळाडू. हॅट्रिक बॉल, फुल टॉस टाकला आडव्या बाटने, हा फटका आणि जबरदस्त फटका. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सुभाष पाटीलची ही दमदार सुरुवात. शारदाबाद दरम्यान इथं मिळाला. बघा सध्याच्या घडीला यजमान संघ खेळतो, त्या अनुषंगाने काहीसे जे नियम आहेत त्यांचं पालन अंपायर्स आपल्याला करावं लागणार आहे. बघा ग्राउंड डिसिजनच या मॅचसाठी तरी आपण म्हणू शकतो फायनल असेल. चौकार दरम्यानीतनं फलंदाज सुभाष यांच्या बॅटमधनं आला. पुढचा बॉल, आणखीन एक चांगला फटका आडव्या बॅटने. पद्धत आली त्याचा देखील वापर केलं होतं, फुटवर्कचा चांगला वापर होता. दुसऱ्या धाब्यासाठी देखील परतलेत. कम्युनिकेशनचा अभाव, शेवटच्या चरणावरती कॉलिंग केली गेली. 2 धाबांना पूर्ण केल्या जातील. धावफलक आता 6 वरती. 6 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 विकेट गेलेत. सुरुवात थोडी खराब आहे, बट क्रिकेटच्या पतलावरती एका गोष्टीचा उल्लेख मी नेहमी करतो, स्टार्ट जरी खराब असला ना तर हा अंत तुमच्या बाजूने असला पाहिजे. फिनिशिंग टच मॅटर करतो. आणखीन एक चांगला फटका. फुल्लर लेंथ होतं ऑन द राईटच्या अंदाजाने. मिड ऑफला बीट केलं. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सध्याच्या घडीला फलंदाज सुभाष पाटील चांगली फलंदाजी करतात. पॉझिटिव्ह अप्रोचने चांगली बॅटिंग आणि सफलता. सफलता 2 चांगले फटके जरूर आले, बट त्यानंतर गोलंदाजाचा कमबॅक. यष्टांचा वेध घेतलाय. 3रा धक्का शिरढोणला. After first over, 10 on the board, loss of 3 wickets. असून देखील येणाऱ्या 3 षटकांचा खेळ बाकी. एकंदरीत सागरजी आमच्या समालोचन कक्षामध्ये आहेत. विचार करण्यासारखी ही देखील गोष्ट आहे की पहिल्या षटकामध्ये 3 विकेट जरूर गेले, बट 10 धावा देखील बनवल्या गेल्या. शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये या गोष्टीकडे ॲज अ बॅटिंग टीम नेहमी लक्ष द्यावं लागतं. विकेट गेले हरकत नाही आहे, रनगती थांबली नाही पाहिजे. पहिल्या षटकामध्ये 10 आला. अजून देखील 3 षटकांचा खेळ बाकी. चला वडवली. जास्त वेळ खर्च होतो मित्रांनो. बघा सूचना देणं आमचं काम आहे. आयोजकांकडून ज्या सूचना आम्हाला येतात त्या सूचना आम्ही खेळाडूंपर्यंत पोहोचवतो. सुयोग पाटील देखील जोडले गेले आहेत. भरतदादांचे सुपुत्र आणि सध्याच्या घडीला रेग्युलर फॉर्मॅटमध्ये तो देखील चांगला खेळ करतो. दुसरं षटक दरम्यान गोलंदाजी करण्यासाठी दुसऱ्या षटकामध्ये
एकनाथ म्हात्रे दरम्यान तयार होतात. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या, 3 विकेट देखील गेले. जी जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आहे सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहे. जी जोडी संतोष पाटील आणि त्यांच्या समेत रामनाथ म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. इथनं एक पार्टनरशिप बनवावी लागेल. पार्टनरशिप जर बनवली गेली या मिडल फेजमध्ये तर फर्स्ट इनिंगमध्ये एक चांगला टोटल उभा देखील केला जाऊ शकतो. फिल्डर दरम्यान पोहोचतात डीप मिड विकेटला. 2 धाबा अगदी सहजरित्या इथनं घेतल्या जातील. 2 धाब्यांच्या मदतीने अगदी टोटल देखील पुढे जातो 12 वरती. सुरुवात अगदी जर आपण विचार केला पहिल्या षटकामध्ये 3 विकेट गेले, पण 10 धाबा देखील आल्या होत्या. त्या गोष्टीचा उल्लेख मी केला. धावफलक आता 12 वरती असून देखील बघा या इनिंगमध्ये 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 17 चेंडू देखील मॅचला चेंज करण्यासाठी भरपूर आहेत. लॉफ्टेड फटका, स्लॉक स्वीपचा फटका, बीट केलंय काऊ कॉर्नरला. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अफलातून बॅटिंग, चौका. फटका रिप्ले देखील आपण बघितलं, अगदी स्लॉक केलं होतं आणि असे फटके एक्झिक्यूट करणं थोडं कठीणच असतं सागरजी. बट तो चांगला फटका आपल्याला फलंदाज रामनाथ म्हात्रे यांच्या वाटमध्ये पाहायला मिळाला. भिवंडीमध्ये जर तुम्ही आले तर हा फटका जेव्हाही तुम्ही एखाद्या फलंदाजाला खेळताना बघाल तुम्हाला जयेश पाटीलची आठवण येईल. ट्रेडमार्क स्ट्रोक. पुढचा बॉल आणखीन एक त्याच दिशेने बॉल हवेमध्ये फिल्डर पोहोचतायत, बट दोन्ही फिल्डर्सला भेदत असताना हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि कमबॅक करून देणारे हे 2 फटके बॅक टू बॅक आले रामनाथ म्हात्रे यांच्या बॅटमधनं. चौकार आहे त्याचा अनाउन्समेंट. 60+ जर रन्स बनवल्या गेल्या पहिल्या सत्रामध्ये तर 2000 रुपयाचं कॅश प्राईज सन्माननीय मच्छिंद्रदादा पाटील दादांच्या माध्यमातून दिले जाईल. आणि त्याचप्रमाणे बघा HBM इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून जे प्राईज आहेत ते देखील मी अनाऊन्स करतोय. चौकारांच्या हॅट्रिकसाठी 300, त्याचप्रमाणे षटकारांच्या हॅट्रिकसाठी 500 प्रत्येकी फलंदाजाला दिले जातील. फुलर लेंथ ड्राईव्ह केला, मिड ऑफला बीट केला, बट लॉंग हॉप देखील ठेवला आणि दुसऱ्या धावेसाठी देखील परतलेत आणि 2 धावा अगदी सहजरित्या इथनं पूर्ण केल्या जातील. आणि जर विचार केला तर माझ्या दृष्टिकोनातून तर मी प्रथमदा पाहतो की मिड ऑफ देखील आहे, लॉंग ऑफ देखील आहे. माइंडसेट ॲज अ टीम जर आपण विचार केला भरपूर वेगवेगळे गेम प्लॅन आपल्याला पाहायला मिळत असतात आणि गेम प्लॅन सध्याच्या घडीला वडवली 20 आपण पाहतो की मिड ऑफ देखील होता आणि लॉंग ऑफ देखील होता, बट आता चेंजेस आहेत. 2 धाबा कंप्लीट झाल्या. धाव फळक 2 धाब्यांच्या मदतीने 22. आतापर्यंत विकेट देखील 3 गेले. आडव्या बाटने फटका केलायचा होता, बाटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल दरम्यान इथनं येतो. या पहिल्या सत्रामध्ये कुठे ना कुठे वडवली संघाचा तर हाच प्रयत्न राहणार आहे की कमीत कमी धाव्यांवरती थांबवायचं, कारण शिरडोन संघाकडे देखील गोलंदाजी क्रम चांगला आहे. जर हा टोटल मे बी 45-50 पर्यंत पोहोचला तर त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये या रन चेस करणं तितकंसं कठीण होऊन जाईल. लॉंगॉलला दरम्यान चांगली फिल्डिंग एक सिंगल रन दरम्यान इथं घेतली जाईल, त्याच्यापेक्षा जास्त मिळणार नाही आहे, कारण एकाच ॲक्शनने थ्रो केला गेला लॉंगॉनच्या फिल्डरच्या माध्यमातून. एक सिंगल मिळाली आणि अशा प्रकारे आफ्टर 2 ओव्हर्स टोटल जाऊन पोहोचला आहे 23 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. येणारा 12 चेंडूचा खेळ असून देखील बाकी ड्रिंक्स ब्रेक आहे. सो तोपर्यंत संधी देऊया DJ मास्टरांना आणि ऐकूया एक मधुर संगीत.
आमंत्रित करतो. संदप विपक्ष देवीचा पाडा असा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. सो दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला मी इन्व्हाइट करतोय. टॉससाठी आपण रिपोर्टिंग करा. आफ्टर फर्स्ट इनिंग टॉस केला जाईल. दुसऱ्या फरीतील तो दुसरा सामना असेल. पण सध्याच्या घडीला या फर्स्ट इनिंगमध्ये आता स्ट्रॉंग फिनिश कोणाला मिळेल, बॅटिंग करणाऱ्या संघाला की फिल्डिंग करणाऱ्या संघाला. तिसरं षटक गोलंदाज तयार होत आहेत जयेंद्र बॉलिंग मार्कवरती. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल धीम्या गतीने टाकला होता. शेवटच्या मोमेंटला आपल्याला हाफ फुलचा स्ट्रोक पाहायला मिळाला. फिल्डर देखील अगदी वेगाने पोहोचले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जातील. अगदी वयाच्या 40 नंतर सुद्धा अशा प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट थोडं कठीणच आहे. बट कौतुक करावं लागेल दोन्ही फलंदाजांचं. चांगला तालमेल दोन्ही फलंदाजांमध्ये. दोन धावा इथनं पूर्ण झाला. समोरच्या दिशेने लॉफ्टेड स्ट्रोक. ताकद किती आहे या स्ट्रोक मध्ये, इतकी ताकद की बॉलला पाठवलंय लॉंग ऑन, सीमा पार षटकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने लॉंग ऑन ला अगदी क्लिअर केलं. धावफलक 6 धावांच्या मदतीने 31 धावा धावफलकावरती. दरम्यान अगदी फोर्सिंग स्ट्रोक खेळायचा होता, कारण अगदी आपण जर बघितलं तर शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी होती. पुलच करायचं होतं. बाटानी बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. संधी होती उठा फटका खेळण्याची, बट त्या संधीला अगदी स्वीकारलं नाही आहे. प्रयत्न केला होता. डॉट बॉल येतो षटकारानंतर. आता गोलंदाजाचा देखील कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, हा बॉल सोडून दिला, लिव्ह केला. लाईन पाहावी लागेल. लाईन खराब, उजव्या ऑफस्टिकच्या फार बाहेर. त्या अनुषंगाने अतिरिक्त रन प्रमाणित मिळेल. अतिरिक्त रन प्रमाणित मिळाली. टोटल आता या एक्स्ट्रा रनच्या मदतीने 32 वरती. पुढचा बॉल स्टेप आउट झाले होते. अपील देखील इथनं केली जात आहे, पण बार्सने नकारला. बघा सातत्याने एक्स्ट्रा प्रयत्न बॅटरच्या माध्यमातून केले जातात. बघा या ओव्हरमध्ये एक षटकार देखील आला, बट कुठे ना कुठे त्यानंतर जर आपण बघितलं तर गोलंदाज देखील कमबॅक करताना आपल्याला दिसतोय. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत क्रिकेटच्या पतलावरती. बघा एखादी मिस्टेक जेव्हा आपल्या माध्यमातून घडते ना, तर त्या मिस्टेकमध्ये इम्प्रूव्हमेंट आणणं गरजेचं आहे, आणि इम्प्रूव्हमेंट आता गोलंदाज आणतोय. पुढचा बॉल अडबा बाटने फटका केलायचा होता. बॅटच्या अगदी टो एंडला हा बॉल लागला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये बॉल ट्रॅव्हल होतं. फिल्डर अगदी वेगाने पोहोचतात तोपर्यंत दरम्यान 2 धावांनी पूर्ण केल्या जातील. स्कोर कार्ड 2 धावांच्या मदतीने आता पुढे जातो. 34 ऑन द बोर्ड. 34 धावा धावफलकावरती. ज्याप्रमाणे मी अगदी इनिंगला जेव्हा सुरुवात झाली मी म्हटलं होतं मे बी 45-50 इज अ गुड टोटल इन दिस सरफेस. आणि सध्याच्या घडीला त्याच दिशेने वाटचाल करताना आपल्याला शिरडोन संघ पाहायला मिळतोय, कारण गोलंदाजी क्रम चांगला आहे. रन जर चांगल्या बनवल्या गेल्या नाही पहिल्या सत्रामध्ये, तर अर्थातच एक चांगली मॅच पाहायला मिळेल. पूल करायचा होता, बट बेसिकली जर आपण विचार केला फ्रंट फूटवरनं पूल करण्याचा हा प्रयत्न होता. रनआउटची संधी आता होईल का? थ्रो देखील आला, बट विकेट किपर काय करत होते आता हा प्रश्न पडला असेल. बॉल अगदी ॲक्युरेट ऑन द स्टंप थ्रो होता, फक्त बेल सोडवायच्या होत्या, बट मिस्टेक घडली विकेट किपरच्या माध्यमातून. आणि अशा प्रकारे आय थिंक 3 षटकांचा खेळ दरम्यान समाप्त झाला. आफ्टर 3 ओव्हर्स टोटल आता जाऊन पोहोचला 36 वरती. विकेट आतापर्यंत 3च गेलेले आहेत. फार चांगली पार्टनरशिप इन बिटवीन आपल्याला संतोष पाटील आणि रामनाथ म्हात्रे यांच्यामध्ये पाहायला मिळाली, आणि या पार्टनरशिपची खऱ्या अर्थाने आवश्यकता देखील होती, कारण जेव्हा 3 विकेट फार लवकर गेले त्यानंतर मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी एक पार्टनरशिप फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये टिकणं गरजेचं होतं, आणि या 2 फलंदाजांनी ते करून दाखवलं. अजून देखील एका षटकाचा खेळ बाकी. 36 बनवल्या गेल्या. आणखीन आता त्याच्यामध्ये किती ॲड होतील? कमीत कमी कुठे ना कुठे 10 ते 15 तर बनवाव्या लागतील, आणि त्यासाठी अंतिम षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटके नक्कीच फलंदाज शोधतील. बट त्याच पलीकडे जर आपण वडवली संघाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर अंतिम षटकामध्ये आता गोलंदाज दुबारकांना तयार होतात. त्यांचा हाच माइंडसेट असेल की अंतिम षटकामध्ये विकेट नाही मिळाली हरकत नाही आहे, बट कमीत कमी रन्स खर्च करायचे आहेत.
अंतिम षटक, अंतिम षटकाला प्रारंभ होतो. द्वारकानाथ तयार होतात आणि स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळेल संतोष पाटील. आणि प्रथमतः स्ट्रायकिंग एंडवरती आले संतोषसाठी. हा बॉल होता दरम्यान जर आपण लाईन बघितली तर शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, अतिरिक्त बाउन्स देखील पाहायला मिळाला. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट स्ट्रोक केला असा होता. डॉट बॉलने या अंतिम षटकाची सुरुवात केली गेली. ज्याप्रमाणे मी उल्लेख केलाच होता की वडवली संघाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर त्यांचा हाच प्रयत्न असेल की अंतिम षटकामध्ये बाउंड्री खर्च करायची नाही आहे. आणि त्या अनुषंगाने या षटकाची सुरुवात देखील तितकीच चांगली पाहायला मिळाली. बघा पुढचा सामना देवीचा वाडा विपक्ष संदप. दोन्ही संघांना आम्ही विनंती करतोय की टॉससाठी पोचा. अपील दरम्यान इथनं केली गेली. लाईन दरम्यान पाहावी लागेल डाऊन द लेग साईड. अतिरिक्त रन दरम्यान इथनं मिळेल. एक एक रनचं महत्त्व सध्याच्या घडीला भरपूर. एक अतिरिक्त रन धावफलक आता 37. सुरुवात थोडी खराब झाली होती बट क्रिकेटच्या पतलावरती मी एक गोष्ट नेहमी सांगत असतो, आपके आगाज से कुछ नहीं होता, आपका अंजाम अच्छा होना चाहिए. आणि सफलता मिळेल. यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. चौथा धक्का आणि जावं लागेल फलंदाज संतोष पाटील यांना वापस. चांगली होती बट त्या पार्टनरशिपमध्ये जर आपण विचार केला तर संतोष पाटील यांचं योगदान काहीच नव्हतं. स्पेशली रामनाथ म्हात्रे यांचं कौतुक करावं लागेल कारण त्यांनी जी बॅटिंग या सत्रामध्ये केली, कौतुकास पात्र बॅटिंग. 3 विकेट गेले बट त्यानंतर रामनाथ म्हात्रे यांची एक महत्त्वपूर्ण नॉक आपल्याला पाहायला मिळाली. अजून देखील मी म्हणेन स्ट्रॉंग फिनिश मिळवायचा आहे आणि खेळ या इनिंगमध्ये बाकी आहे 4 चेंडूंचा. बघा फिनिश का मॅटर करतो. जेव्हा पहिल्या सत्रामध्ये ॲज अ टीम तुम्ही जेव्हा स्ट्रॉंग फिनिश मिळवता त्यानंतर त्याच आत्मविश्वासाने तुम्ही मॅचच्या दुसऱ्या सत्रामध्ये उतरता. क्रिकेट हा खेळ मोमेंटमचा आहे. आता मोमेंटम सेकंड इनिंगमध्ये कोण घेऊन जाईल. पुलचा हा फटका बट बॅटच्या अगदी खालच्या भागाला टो एंडला हा बॉल लागला होता. त्या अनुषंगाने प्रॉपरली स्ट्रोक आपण जर बघितलं तर एक्झिक्यूट करू शकले नव्हते फलंदाज. तिसऱ्या धावेसाठी देखील परतलेत आणि 3 धावा देखील कंप्लीट. फिल्डिंग थोडी खराब, त्याचा फायदा पूर्णपणे इथनं फलंदाजांना मिळेल. 3 धावा कंप्लीट आणि दोन्ही बंधूंची जोडी सध्याच्या घडीला मैदानाच्या हातामध्ये. गावचं क्रिकेट आपण बेसिकली पाहतो की 2 बंधू कधी कधी तर बाप और बेटा ते देखील एकाच संघामध्ये खेळतात. शिडोन संघामध्ये आपण बघितलं तर सुयोग आणि भरत दादा एकाच टीममध्ये खेळतात. क्रिकेट हा खेळच असा ना मित्रांनो. खरं क्रिकेट या खेळाने खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं गेलं ग्रामीण विभागामध्ये भरपूर साऱ्या गावांना जोडलं, जिल्ह्यांना जोडलं, तालुक्यांना जोडलं. क्रिकेट खेळाने आपल्याला भरपूर काय दिलं. टेनिस बॉल क्रिकेट देखील आजच्या डेटला ज्याप्रमाणे डेव्हलप झाला इंटरनॅशनल लेवलला देखील टेनिस बॉल क्रिकेट खेळला जातो. लाईन खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान इथं मिळालं. अंतिम षटकामध्ये बघा याच्या मायनर मिस्टेक्स आहेत ना त्या कधी कधी माग ठरतात. कारण बघा या एक्स्ट्रा रन्स आता व्हाईट बॉल आपण बघितले या षटकामध्ये आतापर्यंत 2 आले. धाव फलक आता 41. हा फ्रॅकर पुलचा फटका. ताकद किती आहे स्ट्रोक मध्ये. लॉंगॉनला फिल्डर मिस्टेक होणार नाहीये. एक अप्रतिम झेल लॉंगॉनचे जे फिल्डर एकनाथ होतं त्यांनी पकडल्या आणि दरम्यान 5वा धक्का. अर्धी टीम डगआउट मध्ये. गेला तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तिसऱ्या पंचांची मागणी दरम्यान मैदानाच्या मध्ये केली गेली आहे. बघा तिसरे अंपायर देखील आमच्या जोडले गेले आहेत. सो त्यांना मी विनंती करतो की आपण देखील ग्राउंडमध्ये लगेच पोहोचा. मडवी सर आपण लगेच पोहोचायचं आहे. तिसऱ्या पंचांची मागणी दरम्यान इथं केली गेली नाही हवाय. ओके नो प्रॉब्लेम.
रेवन आलेत नवीन फलंदाज. अगदी जो पहिला सामना खेळली होती खऱ्या अर्थाने शिरडोन टीम त्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच होते रेवन, आणि तेच आता स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. रेवनसाठी हा बॉल अगदी पायांवरती बॉल टाकला होता. लाईन खराब आहे. अतिरिक्त रन प्रमाणित मिळेल. एक्स्ट्रा रनच्या मदतीने आता धावफलक पुढे जातो. 42 धावा धावफलकावरती. अजून देखील या इनिंगमध्ये विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूंमध्ये कमीत कमी एक बाउंड्री तर शोधायची आहे रेवनला. तोच प्रयत्न तासा देखील असेल, कारण धावफलक 42 वरती एखादी बाउंड्री आली तर 45 प्लस टोटल, एक चांगला टोटल. फुलर लेंदडवा बाटणे फटका. फिल्डर दरम्यान पोहोचता डीप मिड विकेटची वेगाने पोहोचल्या. 2 धावा देखील इथनं पूर्ण केल्या जातील. धावफलक 2 धावांच्या मदतीने आता 44 वरती, आणि एका चेंडूचा आता खेळ बाकी असेल. शेवटचा चेंडू आता असेल या पहिल्या सत्रामधला. त्यानंतर आपण नाणेफेकी करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना देवीचा पाडा विपक्ष संताप. चला दोन्ही संघांचे संघनायक टॉससाठी पोहोचायचं. शेवटचा बॉल फुल टॉस होता. पूर्णपणे फायदा घेता आला नाही. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी देखील परतलेत आणि 2 धाबा. तिसऱ्या पंचांची मागणी दरम्यान इथं केली गेली. सो चेक देखील केले जाईल. बघा जर आपण कॅल्क्युलेशन केलं, जर 2 कंप्लीट असतील तर 46, कंप्लीट नसतील तर 45. चला टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. टॉससाठी याच आहे टीम संदप आणि देवीचा पाडा. दुसऱ्या फेरीतील दुसरा मॅच पाहायला मिळेल आपल्याला. आणि चेक केलं जातं बिकॉज ज्याप्रमाणे आम्ही नेहमी म्हणतो एका धावेचं देखील महत्त्व क्रिकेटमध्ये भरपूर असतं. मडवी सर देखील आमच्या समेत जोडले गेले आहेत. निर्णय तुमच्यापर्यंत थोड्याच वेळाने पोहोचवला जाईल. बघा ज्याप्रमाणे आम्ही सांगितलं, रनआउट असेल तर 45, नसेल तर 46, आणि निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला गेला की इट्स नॉट आउट म्हणजे 46 बनवला गेला, आणि 47चा टार्गेट असेल हा सामना जिंकण्यासाठी टीम वडवलीला. सो आपण जाऊया. 47चा टार्गेट असेल. सो जाऊया आपण. टॉसबॉक्समध्ये सज्ज आहेत जगदीशजी पाटील सर. धन्यवाद. चला या आपण टॉस करूया. तर आमचे संदीपदादा पाटील आहेत, त्यांच्या शुभासे आपण करतोय टॉस. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना संदप आणि टीम देवीचा पाडा या 2 संघामध्ये 4 ओव्हरचा सामना असेल. इज द कॉल चापा. यस, टॉस जिंकला देवीचा पाडा टीम. ओके ओके, वेट अँड वॉच. सो पहिलं सत्र समाप्त झालं. 46 बनवलं गेलं. 47 धाब्यांचं लक्ष्य. मी घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठे जाऊ नका. तुम्ही पाहत राहा, एन्जॉय करत राहा. स्वर्गीय रतन शेठ शंकर पाटील स्मृती चषक 2023. आता 47 चेज होतील, डिफंड होतील. कोण जिंकेल, कोण हरेल, शिरडोन जिंकेल की वडवली जिंकेल, कोण बाजी मारेल, हे ऐकवण्यासाठी कॉम्बॉक्समध्ये करूया चेंजेस. आणि या मॅचच्या दुसऱ्या सत्रामध्ये आमच्या समेत जोडले जातील समालोचन कक्षामध्ये. आपण आवाज ऐकणार आहोत जगदीशजी पाटील सरांचा. धन्यवाद. हॅलो, थँक्यू सो मच विशाल. तर जाऊया मॅचच्या दिशेने. जरा फिल्डिंग लावायची आहे. टीम शिरडोन संघ कोणता वेळ करू नका, आणि पंच आपली पोझिशन घ्या. ह्याच्या पहिल्या अंकामध्ये पाहिलं जिथे पहिला अंक समाप्त झाला, आणि मी म्हणेन घरच्या मैदानावरती जास्त काही करता आलं नाही आहे, कारण या मैदानावरती एरवी धाबा होतात. मात्र आज त्या साजेशा झाल्या नाही आहे टीम शिरडोनसाठी. लहान मुलं जे काळ्या पडद्यासमोर बसलेत ना, तिथून उठा. स्क्रीन समोर बसू नका कोणी. या इकडे खूप जागा आहे. एकूण धावसंख्या पाहिली तर पहिल्या सत्रामध्ये 46 केल्यात.
आणि 47चं टार्गेट. टीम वडवली संघासमोर पहिला सामना काय जिंकला. 1 चेंडू 8चा सामना होता. अनबिलीव्ह मॅच होती आणि तिथे तो सामना जिंकला. हर्ष उल्लोष जल्लोष करत असताना टीम वडवलीला पाहिलं आपण. आणि अखेरकार दुसऱ्या बाजूने पाहिलं टीम शिरडोनने. त्यांची सुद्धा पाहिली तर सुरुवात खराब झाली. ज्या धावा 65 चेस करायच्या होत्या सेकंड इनिंगमध्ये घारिवली टीम संघात समवेत, मात्र ते चेस केल्या. रेवन पाटीलने 2 षटकार ठोकले ते मॅचमध्ये. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळतो आपल्याला. किशोर पाटील आणि त्याचबरोबर शशिकांत पाटील. मागच्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच राहिला होता तो शशिकांतला पाहतोय. गोलंदाज पाहतोय पण पहिलं षटक, पहिलाच बॉल अतिशय वेगाने फेकलाय सुभाष पाटील. यस, आज घरच्या मैदानावरती कसा खेळ होईल तेच पाहणं उचित ठरेल. कारण आज आताच आम्ही जेवणासाठी गेलो होतो विलासदादांच्या घरी. पाहिलं तर यस, रिक्षा कोणाची आहे जरा बाहेर काढा. रिक्षा, हा यस, थोडीशी सरळ. बाबा येऊ द्या, बाबा येऊ द्या. चला गेम स्टार्ट. यावेळेस पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. थोड्याशा टाळ्या शिट्ट्या होतीलच कारण त्यांचा खूप फॅन फॉलोअर्स आहे. कारण घरचं मैदान आहे. वडवली संघाला सुद्धा कमी लेखून जमणार नाही आहे कारण त्यांचे सुद्धा रेग्युलरचे खेळाडू सुद्धा आले. विनायक पाटील आपलं स्वागत आहे. ऋतिक 2 चेंडू डॉट फेकले गेलेत कारण आज खूप क्राऊडफुल वातावरण पाहा मिळतोय. या वातावरणामध्ये आज खऱ्या अर्थाने कसोटी आहे टीम शिडूनची. फुल टॉस नाहीये, असे चेंडू मिळाले तर निश्चित बाउंड्री पार जातील आणि खेळाडू नाहीये कोणताही. चेंडू जाईल लॉंगलेगच्या दिशेला अलॉंग द कार्पेट, अर्थातच जमिनी लगत फटका आणि या 4 धावा. चला जास्त वेळ आपण सुद्धा घेऊ नका, लगेच फिल्डिंग लावा. 2 चेंडू डॉट. त्याच्यानंतर आज चौकार पाहतोय किशोर पाटीलच्या बॅटमधून. किशोरने मागच्या मॅचमध्ये सुद्धा चांगली इनिंग साकारली होती. सुरुवातीला येत असताना दुसरीकडे शशिकांतला पाहतोय. त्याच्यावरती भरोसा असेल कारण मागच्या मॅचमध्ये तो बरसला होता. सुभाष पाटील पॉवर प्लेचं एकमेव षटक. फुल टॉस पुन्हा एकदा ऑन साइडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. सुरुवातीचे 2 चेंडू चांगले, त्याच्यानंतर हे 2 चौकार. गुड शॉट. जाईल कॅमेरा वर्क अत्यंत चांगला आहे. क्वालिटी विथ क्लॅरिटी दुहेरी संगम देत असताना एकदम अत्यंत टेक्नॉलॉजी चांगली पाहायला मिळते. आणि ते नियमित लगेच त्यांनी सांगितलं होतं यासाठी. फायला जाईल. आपण फोल्डिंग लावून घ्या, लगेचच निर्णय येईल आपल्यापर्यंत. इथे कोणावरही अन्याय होणार नाहीये.
आणि नो बॉल आहे. यस, नो बॉल. फ्रीट. नो प्लस 4 म्हणजे 5. चला, फ्रीटचा बॉल आहे. यावेळेस लिडिंग एज. फटका फसलाय मात्र नो बॉल होता. अशा वेळेला पाहतोय आपण किशोर पाटीलला जीवनदान मिळेल. एकूण 47 धावसंख्येचं लक्ष. शशिकांत दादा पाटील आपलं स्वागत आहे. जवळजवळ 12ची सरासरी करायची आहे. राऊंड विकेट. यावेळेस अगदी एस्टनच्या वरून जात असताना हलकसं अपील केलंय. अपिलामध्ये उत्साह पाहायला मिळाला. 2 पंच डिस्कर्ष करतील या ठिकाणी पाहायला मिळेल. श्रीनाथ पाटील आणि सचिन म्हात्रे हे 2 पंच डिस्कर्ष करतील आणि योग्य तो निर्णय. फलंदाज बाद आहे. एज लागली आणि फलंदाज बाद. शाहू पाटीलचं बोट आकाशाकडे. थोडासा जल्लोष होऊ दे. ठोक डीजे. इस्टनच्या मागे तानाजी पाटील होते. अत्यंत क्लोज कीपिंग करत असताना झेल स्वीकारलाय. चांगला झेल स्वीकारलाय. फार मोठ्या फलंदाजाला बाद करण्यात यश मिळवलं अखेरकर सुभाषदादा पाटील. तर निश्चित आम्ही मगाशी म्हणत होतो की त्यांच्या घरी जेवणासाठी गेलो होतो. सर्व मंडळी त्यांची सध्या मॅचचा आनंद घेतात. मगाशी पहिल्या बॅटिंग करत असताना जेव्हा 2 विकेट पडल्या, बाबा बाबा विकेट पडल्या असंच म्हणत होते काहीशी लोक. कारण सध्या तरी क्राऊडफुल वातावरण आहे. त्यामुळे आता सामना सुद्धा आपल्याच गावावरती आहे, मैदानावरती आहे, घरच्या मैदानावरती. त्यामुळे ओम साई MTCच्या माध्यमातून जेवढे प्रेक्षक जोडले त्यांचं पुन्हा एकदा या स्वर्गवासी रतनशंकर पाटील स्मृती चषकामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट पाहावं लागेल. डायरेक्ट हिट दिलंय मात्र ते जवळपास खेळाडू नाहीये. एकदा पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न. रनआउटचा धोका आणि आता मात्र फलंदाज बाद होईल. गरज होती का पाहिलं जाईल. या ठिकाणी बॅट्समन नवीन बॅट्समन आले होते जयेंद्र पाटील. बाद झालेत खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये. जिथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला फलंदाज बाद. रनआउट अगोदर सुद्धा एक फलंदाज बाद झाले. सुरुवातीला 2 चेंडू डॉट 2 चौकार आले. नो बॉल आला. त्याच्यावरती कॅच उडाली आणि त्यानंतर विकेट मिळाली. पुन्हा एक रनआउटची विकेट. एकूण पहिल्याच ओव्हरमध्ये 12 जवळजवळ 12ची सरासरी कायम ठेवायची आहे. म्हणजे एक धाव कमी आहे. 47 टार्गेट आहे. 1248 करायच्या 12ची सरासरी हवी असेल तर. मात्र 11.75 आस्किंग रन रेट आहे. चला शाहू पाटील टीम मीटिंग करू नका. लगेचच आता फिल्डिंग करा आपण. नाही शाहू पाटीलला आमंत्रित केलंय. वा. तर विकेट हॅट्रिक साठी रेग्युलर टीम करून 3000 रुपये आहेत. पैसे जमा करा. जमा आहेत ना. हा ते कमिटीचे आहेत. न्यू बॅट्समन शैलेश आलेत मैदानामध्ये किशोरच्या जोडीला. किशोर एक चांगला खेळाडू आहे. सलामीचा बॅट्समन आहे. त्याच्यावरती आता पूर्ण दारोमदार असेल. कारण पहिल्या ओव्हरमध्ये जरी 12 आल्या तरी सुद्धा 12ला 2 विकेट गेल्यात. त्यामुळे थोडासा विचार विमर्श करावा लागेल. कारण बॅटिंग लाईन 5-6 पर्यंत पहा मिळते. त्याच्यानंतर गोलंदाज येतात.
मग सुरुवातीच्या फलंदाजावरती भरोसा दाखवला जातोय. गोलंदाज शाहू पाटील मैदानावरती पहा मिळतोय. आणि जेव्हा शाहू पाटील गोलंदाजीला येतात सर्वजण टाळ्या वाजवतात, त्यांचं स्वागत करतात. हे प्रेम आहे त्यांच्यावरती. या पहिलाच बॉल अगदी एष्ट्यांच्या वरून जात असताना पाहायला मिळाला आपल्याला. एक गोलंदाज आहे, स्लोवर गोलंदाजी करतात. स्ट्राईक वरती शैलेश आणि पहिलाच बॉल डॉट फेकला. असे डॉट चेंडू आले तर शिट्ट्या आरोळ्या ऐकायला मिळतील आणि जर चौकार षटकार आला तर वडवली संघ पुन्हा एकदा पुढे येऊन खेळल्यात. फटका हवेत खेळल्यात. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकदा कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. थ्रो मात्र ॲक्युरेट आहे. सुभाष पाटील आले होते कॅरी करण्यासाठी आणि 2 धावा मिळाल्यात. 2 धावसंख्या पुढे. रफ अँड टफ सामना होईल 2 संघामध्ये, कारण पाहिलं तर एकाच ग्रामपंचायतमध्ये या असलेली 2 गावं, त्यामुळे एकमेकांचे संबंध चांगले आहेत. मात्र मैदानामध्ये प्रतिस्पर्धी म्हणून खेळावं लागतं एकमेकाच्या अगेन्स्ट. पुन्हा एकदा वा स्लोवर डिलिव्हरी. चेंज ऑफ पेस. ही लहान मुलं आहेत. शाहू पाटील यांचं स्वागत करतात चेंडू डॉट आल्यानंतर, कारण ते सुद्धा एन्जॉय करतात आणि चॉकलेट किंग आहेत. ते जेव्हा जेव्हा येतात ना सर्वांना चॉकलेट देतात. अशोक पाटील पुन्हा एकदा पुढे येऊन खेळल्यात. आणखीन एक डॉट बॉल. तिसरा चेंडू डॉट आहे. या ओव्हरमध्ये तिसरा चेंडू डॉट फेकला जातोय शाहू पाटील यांच्या माध्यमातून. गुड बॉलिंग. सच अ ब्युटिफुल बॉलिंग. चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये. सुभाष पाटील यांच्या 12 आल्या असं वाटलं. लक्षाचा पाठलाग करतात, मात्र शाहू पाटील कमबॅक करून देत असताना आपल्या टीमला पुन्हा एकदा लागोपाठचा वा लागोपाठचा तिसरा. त्याच्या अगोदर पहिला डॉट. दुसऱ्या चेंडूवरती 2 आणि आता 3 लागोपाठ चेंडू डॉट फेकल्यात. काय बॉलिंग आहे. मी सांगितलं ना रोज प्रॅक्टिस करतात. प्रॅक्टिस इज द परफेक्ट मॅन. आणि त्यामुळेच आता शाहू पाटील पहा मिळतात आपल्याला. पुन्हा एकदा जरा जोरदार टाळ्या होत्या. 5 चेंडू डॉट. या ओव्हर मध्ये काहीतरी कॅश प्राइज द्यायलाच पाहिजे मच्छिंद्र पाटील. नुसते चौकार षटकारांसाठी नको. 5 चेंडू डॉट फेकल्यात. रेग्युलर टीम सुद्धा आता काय करते तुम्हाला माहित आहे. 3 विकेट मिळायला मुश्किल जातील. एका विकेटला ठेवा 1000 रुपये. मग नाही आता 4 षटकांचा सामना. एकच षटक. यस अंकुश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आले. शाहू मामा रुपयाचं कॅश प्राइज. डीजे शाहू पाटील एवढी चांगली गोलंदाजी टाकतात तर मग त्यांच्या नावाची टी शर्ट का नाहीये. दुसरे जे सुदामची टी शर्ट आहे. अरे गौतम दादा काटे. शाहू दादा पाटील आहे ना आमचे. गौतम काटे नारिवली यांच्याकडून 200 रुपये आल्यात. पाटी आभारी आहे. संध्याकाळ तेजीत. चला जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा कैलास पाटील गोलंदाजी मार्क वरती. चला कैलास पाटील आल्यात.
शाहू पाटील यांचे पुतणे. चला, मागच्या मॅच मध्ये सुद्धा कैलाश पाटीलने चांगली गोलंदाजी केली होती. आता थोडासा सामना कठीण आहे. 12 चेंडू आता बनवायचे आहेत, त्या मात्र फक्त 14 धावा आल्यात. मी कशाला घेतोय बॅक टू बॉलर्स. वा, चांगली फिल्डिंग आहे कैलास पाटीलची. आणि येते रनआउटचा धोका. इकडे कोणी नाहीये, अशी रन. डीजे शाहूदादा पाटील यांच्यासाठी आमचे देवीचे पाड्याचे नवनाथदादा म्हात्रे यांच्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आले. शाहू पाटील, फलंदाज बाद नाहीये, एकच धाव असं नाहीये. आम्ही मगाशी तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो, मात्र घाई गडबड झाली त्या ठिकाणी. फलंदाज निघाले बाहेर, शैलेश. चला, स्टंप टोका. गौतम बाळू काटे यांचं आगमन झालं या मंचावरती. आज आमचा नारिवली संघ सुद्धा इन ॲक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळेल, ज्याने या स्पर्धेचा कालचा दिवस गाजवला. पहिला दिवस राहिला तो टीम खांबालपाड्याच्या नावावरती, दुसरा दिवस उंबारली, तिसरा दिवस टीम गावदेवी नारिवली, आणि आज चौथा दिवस कोण गाजवेल. आणि त्याच्यानंतर सेमीफायनलचा सामना झाला उंबारली आणि त्याचबरोबर खंबालपाडा, जेथे खंबालपाडा संघाला परास्त करून उंबारली टीम पोहोचली आहे मेगा फायनल मध्ये. हॅलो, दुसरीला बाद. हॅलो, एक धाव कंप्लीट आहे. पंच श्रीनाथ पाटील. क्रॉसिंग नाही पहा, तसा असोसिएशनचा नियम आहे. आपण असोसिएशन मध्येच खेळतो. कारण पोटी प्लसचे आणि रेग्युलरचे नियम वेगळे आहेत थोडे आपले कल्याण डोंबिवलीचे. कारण पाहिलं तर रेग्युलरमध्ये विकेटला महत्व आहे, येथे कंपल्सरी धावसंख्या चेस करायची असते, असे वेगवेगळे नियम आहेत. शैलेश आहे स्ट्राईक वरती. यावेळेस फटका मिड विकेटला खेळात किसन आहेत, त्या ठिकाणी एकेरी धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न नाहीये आणि ते एकच धावसंख्येवरती समाधान मानावं लागलंय. एकेरी धाव मिळाले. किसन मात्र बाउंड्री लाईन वरतून आले. अत्यंत मेहनती प्लेयर आहेत, गेले 4 दिवसापासून पाहतोय त्यांना आपण. चांगला बॉल, अतिशय चांगला बॉल एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय डॉट. चांगली गोलंदाजी होते. पहिल्या ओव्हरमध्ये 12 गेल्या असं वाटलं होतं की धावसंख्या चेसिंग करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र नाही आहे. शाहू पाटील यांचं षडक आलं. त्यानंतर कैलास हाफ अँड पुल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डीप मध्ये किसन मात्रे आहेत. धाव मिळेल एक. दुसरीचा प्रयत्न, थ्रो मात्र ॲक्युरेट होता. कलेक्टिंग व्यवस्थित नाही. आणि येते काय घडलंय. पुन्हा एकदा 3 धावा. 4 झाल्यात की 5 झाल्या. 5 किती पाहिजेत. 6 धावा आल्या. जिथे एकच धाव होती तिथे 6. जर अशी फिल्डिंग कराल तर मग आपल्याला सामना गमवावा लागेल. 6 धावा. मगासपासून धावा येत नव्हत्या आणि आता या
धावून 6 धावा घेतल्यात. सागर 6 धावा आल्यात. सागर सुद्धा हसतात थोडेसे, त्यांना माहित आहे याचा एन्जॉय आहेत. हसत 40 प्लसचा एन्जॉय. होऊ द्या. चला आपण फिल्डिंग करा. चुका तर कोणाकडून पण होत असतात. हा, आणि परवा दिवशी याच मैदानावरती 7 धावा धावून आल्या. ओव्हर थ्रो घेतला. हा मग, आणि मगाशी 8 आल्या विनाकारण. एक क्रिकेट आहे शेवटी. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. बॉलर बॉल किती आले जे? 4. चला आता 25 धावांची गरज आहे. 8 बॉल 25. मॅच मध्ये पुन्हा एकदा येऊ शकतो किशोर आहे. जोपर्यंत किशोर आहे सामना मी म्हणेन वडवली संघाच्या बाजूने पाहायला मिळेल, कारण किशोर मध्ये चांगला दमका आहे, चांगले फटकेबाजी करतोय कैलास पाटील. ला क्लीन बोल्ड. एसटी उडवली, वाकवली. ज्या फलंदाजावरती भरवसा होता किशोर वरती, बाद झाला. सामना टीम साठी थोडासा महागात पडेल. डीजे हा, तर याच दरम्यान आमचे अभिमन्यू दादा पाटील यांचं आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. अभिमन्यू पाटील नारिवली. तर काही प्रेक्षक गॅलरीत जाऊन सामन्याचा आनंद घेतात. हा, त्यांचा घरेलू संघ आहे, त्यामुळे त्याने जवळून पाहणं एकदम पसंत केलंय. चला थोडं पास घ्या शिरडून संघ, नाही तर तुम्हाला सुद्धा पॅनल्टी देऊ आम्ही. घरचा संघ असलं म्हणून काय, वेळ नका करू. पटका चांगला आहे द्वारकानाथच्या बॅट मधून. या ठिकाणी पहा मिळतात आपल्याला सुभाष पाटील होते. एकेरी स्वरूपाची 10 मिले स्ट्राईकला रोटेट झाले आणि एकूण धावसंख्या 3 ओव्हरच्या सांगतेनंतर पहा मिळतात आपल्याला 23. गरज आहे आता 6 चेंडू 24. 18 मध्ये 23 बनवल्यात, आता 6 मध्ये 24 ची गरज आहे. चला फिल्डिंग लावा. पहा मिळेल शेवटचा अंतिम षटक. एकूण 47 बनवायच्या होत्या, फक्त 23 धाबा बनवल्या गेल्या. जेथे पहिल्या ओव्हर मध्ये बरोबर 12 धावा आल्या होत्या. मात्र टर्निंग पॉइंट कुठे राहिले तर शाहू पाटीलचं षटक, जेथे धावा आल्या फक्त 2. कैलासने सुद्धा 9 धावा खर्च केल्या, धावून 6 धावा घेतल्या. आणि आता शेवटचं षटक रेवण पाटील. कॅप परिधान करून गोलंदाजी करत असताना 6 मध्ये 24. पहिलाच बॉल. वा, चांगली फ्लॅट डिलिव्हरी होती. 6 चेंडू 24 ची गरज होती, आता 5 मध्ये 24 बनवायचे आहेत. आज मी म्हणेन पाहिजे तसा साजेसा खेळ झाला नाहीये शेडून टीमला, कारण एरवी चांगला खेळ होता. मग आज घरच्या मैदानावरती काय झालं की जिथे फलंदाजी आणि गोलंदाजी थोडीशी कुचकामी ठरते त्यांची. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न, फटका हवेमध्ये केल्यात आणि किसन म्हात्रे पा 2 धावा मिळाल्यात. यस, किसन म्हात्रे फ्लेक्झिबल क्रिकेटर आहेत. त्यांची बॉडी पा क्रिकेटसाठी सूट होते. फ्लेक्झिबल क्रिकेटर.
हा रेग्युलर मध्ये त्यांचा मुलगा खेळतो आणि 40 प्लस मध्ये ते खेळतात. चांगला फिल्डिंग केली आहे आणि 4 दिवसामध्ये पाहतोय कोणत्याही संघाला कमी खेळाडू असू दे ते मैदानामध्ये उतरतातच. फटका चांगला आहे, चेंडू मात्र जाईल लॉंग लेगच्या वरून. शानदार षटकार, थोडासा उशीर झालाय हे फटके येण्यासाठी. हा 16 3 चेंडू 16 धावसंख्येची गरज आहे. 24 ची गरज होती. 8 आल्या 3 बॉल मध्ये. मात्र द्वारकानाथ अद्याप मैदानावरती आहे. मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. आता जर मोठा फटका आला तर मग काय, थोडेसे धाबे धनांतील शेड्यूल टीमचे. फटका चांगला आहे, खेळाडू आहेत लॉंग ऑफला. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचललाय. रन आउटचा धोका आणि येथे रन आउट. एकच धाव मिळाली. आता बनवायचे 2 मध्ये 15. तर भालचंद्र दादा पाटील यांचं आगमन झालं. या पण आपलं मनपूर्वक स्वागत आहे स्पर्धेमध्ये. चला जरा सामन्याचा स्पीड वाढवा आणि शेड्यूल संघ पहा. नेक्स्ट मॅच मध्ये जर खेळलं ना तर आपल्याला टायमिंग लावलं जाईल. 2 चेंडू 15. फटका चांगला आहे, मोठे फटके मारण्याची क्षमता होती या फलंदाजाकडे. मात्र आता येथून 2 धावा. सामना नाही जिंकता येणार. आता टीम वडवलीला पहिला सामना जिंकला. दुसऱ्या सामन्यात सेकंड इनिंग मध्ये ठोस सुरुवात झाली. मात्र त्याच्यानंतर कुठे का होईना थोडासा का जर पाहिला त्यांचा. आणि यावेळेस डॉट बॉल आणि सामना जिंकतो येते टीम शिरडून संघ. वेल प्लेट. आणि नवनाथ म्हात्रे यांच्याकडून 100. चला या शाहू पाटील मॅन ऑफ द मॅच